यानंतर बातमी आहे नाशिक मधली। पहिल्याच पावसामध्ये नाशिक शहरात दाणादाण उडाली। कुठे रस्त्यांवर कमरेइतकं पाणी तर कुठे खड्ड्यात आदळणाऱ्या गाड्या आणि भरीसभर म्हणून रस्तोरस्ती चिखलाचं साम्राज्य। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कंत्राटदारांवर कारवाई होणं गरजेचं असतं, पण नाशिक महापालिकेनं मात्र शिक्षा देण्याऐवजी ठेकेदारांवर तब्बल 150 कोटींची उधळण केली आहे। इतकंच नाही तर नाशिक महापालिकेनं अशा ठेकेदारांना थेट स्टार रेटिंग बहाल करून टाकलेला आहे। पाहुयात नाशिक महापालिकेमध्ये कसा घडलेला आहे हा स्टार रेटिंगचा महाघोटाळा न्यूज 18 मराठीच्या या सुपर एक्सक्लुसिव्ह रिपोर्टमधून। नाशिकमध्ये स्टार महाघोटाळा। नाशिक खड्ड्यात, ठेकेदार आनंदात। पैसा स्टार, रस्ता मात्र भंगार। रस्तोरस्ती हाहाकार, ठेकेदारांना मात्र स्टार। भर पावसात नाशिक शहरातल्या रस्त्यांची ही अशी कचराकुंडी झाली। रस्त्यांवर चिखलाचं राज्य आणि प्रत्येक पावलावर खड्ड्यांचं साम्राज्य। अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले तर काही ठिकाणी अख्ख्याच्या अख्खे रस्तेच खचले। भर पावसात नाशिककरांचे अतोनात हाल झाले। हे शहर आहे की नरक अशी भावना नाशिककरांची झाली। नाशिककर अशा नरक यातना भोगत असताना नाशिक महापालिकेत मात्र एका घोटाळ्याची तयारी सुरू होती। सत्ताधारी आणि महापालिकेचे अधिकारी हातात हात घालून जो घोटाळा करत होते त्याचं नाव आहे स्टार घोटाळा। नाशिकच्या रस्त्यांशी झालेली चाळण बघता कंत्राटदारांना शिक्षा करण्याची गरज असताना इथं मात्र त्यांना स्टार रेटिंग देऊन अधिकच्या रकमेची बक्षिसं देण्यात आली आहे। कुंभाच्या आडून सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी कशी लूटमार केली आहे तेही पहा। नाशिकला खड्ड्यात घालणाऱ्या ठेकेदारांवर सत्ताधारी आणि प्रशासन मेहरबान झाल्याचं दिसतंय। ठेकेदारांवर कारवाई करण्याचं सोडून कोट्यावधी रुपयांची बक्षिसं वाटण्यात आली। नाशिक महानगरपालिकेच्या ठेकेदारांना स्टार रेटिंगची खिरापत देण्यात आली। स्टार रेट मंजूर झाल्यानं ठेकेदारांना मूळ रकमेपेक्षा अधिक पैसे मिळणार आहे। नाशिक खड्ड्यात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट तरीही ठेकेदारांवर मेहरबान। सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीतून हा स्टार घोटाळा झालाय। निविदेत उल्लेख न करताच ठेकेदारांना अधिकचे 150 ते 200 कोटी रुपये देण्यात आले। नाशिक महानगरपालिका प्रशासनानं स्थायी समितीमध्ये हा स्टार रेट मंजूर करण्याचा विषय जादा विषयात मंजूर करून घेत ठेकेदारांना 150 ते 200 कोटी रुपयांची खिरापत वाटण्याचा निर्णय घेतलाय। न्यूज 18 मराठीनं हा सगळा घोटाळा उघड केल्यानंतर आता पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांनीही या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्या ठरावात कुठल्या प्रकारची तसं उल्लेख लिहिले नसेल तर त्यांना त्या रेटने काम करणं हे बंधनकारक असतं। पण मग आयुक्तांनी हे ठेकेदारांच्या फायद्यासाठी नाशिक महापालिकेला जवळजवळ 100-150 कोटींचा याच्यात लॉस होणार आहे आणि ह्या ठेकेदारांच्या मनमानीसाठी ठेकेदारांच्या फायद्यासाठी हा स्टार रेटचा ठराव त्यांनी जादा विषयात मंजूर करून घेतला। कुठेतरी शासनाची परमिशन पाहिजे स्टार रेट देताना, तर तुम्ही स्टँडिंगवरती स्टार रेट मंजूर करून घेतला। हा विषय महासभेवर चर्चेत आला पाहिजे आणि हा विषयावरती महासभेवरती चर्चा झाली पाहिजे। जर याच्यावरती चर्चा झाली नाही तर आम्ही महासभा चालू देणार नाही। तुम्हाला स्टार रेट हा कॅन्सलच करावा लागेल। हा नाशिककरांचा करातून आलेला मेहनतीचा पैसा आहे। हा आम्ही तुम्हाला नागपूर व गुजरातच्या ठेकेदारांच्या घशात जाऊ देणार नाही। नाशिक महापालिकेत केलेला हा स्टार रेटिंगचा घोटाळा नेमका काय तेही पहा। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर स्टार रेटिंगची तरतूद आहे। वाढत्या महागाईमुळे ठेकेदारांना मंजुरीपेक्षा जास्त पैसे देण्याचा शासन आदेश आहे, मात्र त्यासाठी टेंडरमध्ये तसा स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे। निविदेत उल्लेख नसताना कामांना स्टार रेट दिला जात नाही। मात्र असं असताना नाशिक महानगरपालिका प्रशासनानं
स्थायी समितीमध्ये हा स्टार रेट जादा विषयात मंजूर करून घेतलाय. त्यामुळे नाशिकला खड्ड्यात ढकलणाऱ्या ठेकेदारांच्या खिशात अधिकचे 150 ते 200 कोटी रुपये पडणार आहेत. खरं तर नाशिक शहराची दैना करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून त्यांना दंड ठोठायला हवा. मात्र खुद्द आयुक्तांनीच या स्टार रेट मंजुरीचं समर्थन केलं. शॉर्ट टर्म पिरियडचे टेंडर असतात म्हणून आणि इथे काही होता की 2-3 वर्षापासून ते देत नव्हते. पण आता वॉरची जी सिच्युएशन आली आहेत, आपण ऑलरेडी सिन्सर टेंडरमध्ये पकडलाच आहे जे आपले रूल्स आणि रेग्युलेशन्सप्रमाणे. नंतर नॅशनल हायवेने पण एक त्याच्यात हे काढलं आहे, सर्क्युलर काढला आहे की ते दिले पाहिजे. आणि आपले जे रेग्युलर आपले बजेटचे जे टेंडर होते त्याच्यात ते नव्हता. परंतु आता हे जे रेट्सचे जसे वाढले आहे बिट्युमिनचे आणि त्याची कमतरता झाली आहेत, तर त्यामुळे हे खूप गरजेचं होतं. अदरवाईज आपले काम होणार नाही, इवन खड्डे पण भरले जाणार नाही जर आपण हे केलं नसता. आणि आपण ऑलरेडी जे GR आहे त्याप्रमाणेच केलेलं आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी ठेकेदारांवर इतकी मेहरबानी का दाखवली आणि या नियमबाह्य मेहरबानीला सत्ताधारी भाजपच्या स्थायी समिती सभापतींनी मंजुरी का दिली असा सवाल उपस्थित केला जातो. त्याचसोबत हा स्टार रेट मंजूर करताना मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचंही नाशिकमध्ये उघडपणे बोललं जात आहे. हा पैसा नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदारांनी वाटून घेतला का असाही खडा सवाल नाशिककर विचारतात. खरं तर सर्वसामान्यांच्या साध्या साध्या कामांना पैसे नसल्याचं कारण पुढे करत ती नामंजूर केली जातात आणि दुसरीकडे मात्र नाशिकला खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना घर जावाई असल्यासारखी खिरापत वाटली जाते, तीही कोटींच्या कोटीची. त्यामुळं नाशिककर चक्रावून गेले. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.